माननीय उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे आणि परत एकदा शिक्कामोर्तब केलेला आहे की आमचं हिंदू राष्ट्र हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या अनुसार चाललं आहे आणि कोणीही इथे शरिया कायदा लागू करायचा प्रयत्न करत असेल तर ते खपून घेणार नाही असा महत्त्वाचा निर्णय लाऊडस्पीकरच्या संदर्भात दिलेला आहे। काही महत्त्वाची निदर्शने ही पोलीस खात्याला पण माननीय न्यायालयाने दिलेले आहेत। ॲडव्होकेट कौशिक म्हात्रे यांनी जी याचिका टाकलेली त्याच्या संदर्भात हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आलेला आहे। हे आमचं हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात चालणारं आमचं महायुतीचं सरकार माननीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची 100% अंमलबजावणी करेल असा विश्वास मी व्यक्त करतो। कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही। कोणीही इथे दादागिरी आणि इस्लाम राष्ट्र बनवण्याचे कोणाचेही मनसुबे असतील तर ते आमचं हिंदुत्ववादी विचाराचं सरकार खपून घेणार नाही असा विश्वास मी महाराष्ट्राच्या जनतेला देतो। जे हे 5 वेळा बोंगे वाजवत बसतात त्यांनी त्यांचे बोंगे वाजवण्याचे कार्यक्रम स्वतःनीच बंद करावेत। आम्हाला राज्यात संघर्ष नको आहे। आम्हाला इथे कायदा आणि सुव्यवस्था हवी आहे आणि म्हणून संविधानाच्या अनुसार चालणारा आपला राज्य आणि देश जसा हिंदू समाज न्यायालयाच्या आणि संविधानाच्या प्रत्येक निर्णयाचं पालन करतो, कुठलाही हिंदू सणांमध्ये मग ते गणेश चतुर्थी असो, नवरात्रीचे दिवस असो, कुठलाही पालखीचा कार्यक्रम असो, कधीच लावून दिलेल्या नियमाच्या बाहेर कधीच कुठले कार्यक्रम चालू ठेवत नाहीत। स्वतःहूनच लाऊडस्पीकर बंद करतात। कधीही कुठल्या महाआरतीचा त्रास कुठल्या अन्य धर्मियांना झालेला आहे अशी एक घटना राज्यामध्ये कोणी पण दाखवावी आणि म्हणून जसं नियमाचे सगळं पालन सगळ्या कायद्याचं पालन जसं हिंदू समाज करतो तसंच अन्य धर्माच्या लोकांकडून आम्हाला अपेक्षा आहे। परत सांगतो, कोणीही कायद्याच्या पेक्षा मोठं नाही आणि म्हणून आमच्या पोलीस खात्याच्या माध्यमातून आता कोणीही अशा पद्धतीच्या कायद्याचं उल्लंघन जे काही काल माननीय न्यायालयाने सांगितलेलं आहे त्या चौकटीत राहून प्रत्येकाने आपले कार्यक्रम करावेत। त्याचं उल्लंघन कोणीही करत असताना दिसलं, उगाच 5 वाजता कुठलेही बोंगे वाजताना, सकाळी 5 वाजता उगाच कुठलेही बोंगे वाजताना कोणाला दिसले तर कडकची कडक कारवाई निश्चित पद्धतीने होणार। लागलं ती सगळी पाठपुरावा मी स्वतः करणार, पण आता कोणालाही कायदा तोडायला देणार नाही एवढी स्पष्ट भूमिका
ही ह्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारची असेल आणि मी परत एकदा माननीय न्यायालयाचे आभार मानेन की आमच्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच कायदा आणि संविधान लागू आहे की परत एकदा आठवण त्यांनी आपल्या निर्णयाच्या माध्यमातून करून दिलेले आहे। आता झालेल्या बैठकीमध्ये जेव्हा मी पहिल्यांदा पालकमंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलो होतो तेव्हा मी गाळ संदर्भात बैठक घेतलेली, गाळ उपचार संदर्भात बैठक घेतली आणि तेव्हाच मी आपल्या सगळ्यांना जाहीर केलेलं की मी येणाऱ्या 24 तारखेला दुसरी बैठक माझी होईल आणि निर्णय त्या संदर्भात घेतला जाईल आणि कुठून हे मोहीम आम्ही गाळ काढण्याची जी जिल्ह्यामध्ये आम्ही मोहीम सुरू करणार आहोत त्या संबंधित आम्ही प्राधान्यक्रम ठरवलेले आहेत। साधारण आम्ही क्रायटेरिया असा धरला आहे किंवा बेस असा धरला आहे की गेल्या 2-3 वर्षामध्ये मोठा पाऊस पडल्यानंतर पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर कुठे कुठे ही पूर परिस्थिती निर्माण झाली होती, कुठल्या कुठल्या भागामध्ये झाली होती त्याची एकंदरीत माहिती मी संबंधित डिपार्टमेंटला घ्यायला लावली आणि मग त्याच भागांमध्ये पहिलं आपलं हे काम सुरू करायचं गाळ उपसण्याचं, जेणेकरून त्याचा इफेक्ट त्याचे परिणाम आपल्याला येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आपल्याला मिळतील आणि नागरिकांना त्याचा फायदा होईल। जसं हा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर असंख्य लोकांचे जिल्हाभरचे निवेदनं माझ्यापर्यंत आलेले आहेत। मी आपल्या माध्यमातून आश्वस्त करेन की प्रत्येकाला न्याय देण्याचं काम आमचं सरकार आणि प्रशासन आणि पालकमंत्री म्हणून मी निश्चित पद्धतीने करणार आहे। पण आम्ही प्राधान्यक्रम ठरवलेले आहेत आणि प्राधान्यक्रमाच्या अनुसार आम्ही एक एक सगळे कामं घेऊ, फक्त प्राधान्य क्रमांकाच्या अनुसार घेऊ, जेणेकरून मुख्य जो आमचा उद्देश आहे की यावेळी पूर परिस्थिती आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण होता कामा नये, त्यानुसार ही 4 कामं आम्ही 1 फेब्रुवारीपासून सुरू करणार आहोत आणि त्याच्यानंतर दुसरीही यादी आम्ही तयार केलेली आहे निवेदनाच्या अनुसार। 1 फेब्रुवारीला जानवली नदी उर्सुला हायस्कूलच्या इथले गाळ साठण्याचं काम आम्ही सुरू करणार आहोत, गाळ काढण्याचं। दुसरं काम आहे तेरेखोल नदी बांधा, हे दुसरं काम घेणार आहोत। तिसरं असेल डॉक्टर आंबेडकर नगर कुडाळ। चौथा आहे पीठजवळ नदी ख्रिश्चनवाडी कर्ली नदी कुडाळ। अशी ही 4 कामं आम्ही 1 फेब्रुवारीपासून आम्ही सुरू करणार आहोत। येणाऱ्या 26 तारखेला आपल्याला उर्वरित यादी पण आम्ही जाहीर करू, जेणेकरून पुढची कामं टोटल अशी 9 स्पॉट आम्ही आयडेंटिफाय केले आहेत, ज्याच्यामुळे पूर परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात येईल। जिल्हा नियोजनमध्ये उपलब्ध असलेली निधी जवळपास 2 कोटी आहे आणि जादा 1-2.5 कोटीची निधी म्हणजे 4.5 कोटीची निधी आपल्याला ह्या कामाच्या दृष्टिकोनातून लागणार आहे। ती उपलब्ध कशी करायची त्या संबंधित मी आणि कलेक्टर आम्ही त्याच्यावर काम करणार आहोत। पण मी एक सूचना जिल्हा प्रशासनाला अशी दिलेली आहे की सगळंच काय शासनाच्या पैशावर अवलंबून न राहता आपण PPP म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या माध्यमातून ह्या गाळ काढण्याचा कार्यक्रम आपण घ्यावा असे मी सूचना दिल्या आहेत।